हाय, नमस्कार सर्वांना। तर आज आपण बनवतो इथे उडदाच्या डाळीचे इमरती। तर उडदाच्या डाळीपासूनच खरं तर ही इमरती बनवतात। हे बघा, 1 वाटी उडदाची डाळ मी भिजवून घेतली अगोदर। छान अशी भिजवून घ्यायची, त्याला किमान 4 ते 5 तास तरी भिजवून घ्यायची। तर या वाटीने मी उडदाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। आता हे आपल्याला टाकायचे आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान आपल्याला याचा असं पेस्ट तयार करायचं आहे। तर हे बघा, डाळीचं जे आहे ना, छान मस्त असं पेस्ट तयार झाले, बारीक छान स्मूथ एकदम, है ना। तर आपल्याला आता हे या ताटामध्ये सगळं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे। तर आता 1 वाटी आपण उडदाची डाळ घेतली होती, तर अर्धाच वाटी आपल्याला घ्यायचं आहे ते कॉर्नफ्लॉवर घेतले मी इथे। हे बघा, 1 वाटी उडदाच्या डाळीला अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि ते यामध्ये टाकून द्यायचं आपल्याला। त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला इथे रंग, ऑरेंज कलर घेतला मी। तर इमरती किंवा जिलेबी म्हटल्यावर रंग तर त्यामध्ये आलाच। तर यामध्ये आता हा रंग टाकून घ्यायचा आपल्याला, अर्ध्या चमच्याच्या जवळपास आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि हे सगळं आपल्याला हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे। छान असं फेटत राहायचं सारखं। आणि फेटण्याची पद्धत जी आहे ती अशी असते त्याची, अशा पद्धतीने त्याला फेटायचं असतं। 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं। खूप जास्त फेटावं लागतं याला, त्यावेळेस आपली जी इमरती किंवा जिलेबी आपण बनवतोय ती छान बनते मस्तपैकी। तर याला आपण आता छान असं फेटून घेऊया। तर हे बघा, याला फेटता फेटता 5 ते 7 मिनिटं झालेली पूर्ण। आणि हे बॅटर जे आहे ते छान असं फ्लफी मस्तपैकी आपलं झालेलं आहे। आता इथे मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला, आपण पाकसुद्धा तयार करायला ठेवायचा आहे। आता ना, याच वाटीने मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि 2 वाट्या आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। 2 वाट्यापेक्षा थोडंसं कमीच घेऊया। हे बघा, अर्धी वाटी राहून देते, म्हणजे पाक आपला छान तयार होईल। आणि याला आता उकळायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला। आता इथे मी घेतलेली आहे पायपिंग बॅग। ते हलवाई लोक बनवतात ना, त्यांच्याकडे असतो कपडा, आणि आपण इथे घेतलेली आहे पायपिंग बॅग। तर आपल्याला काय करायचं आहे, जर पायपिंग बॅग तुमच्याकडे नसेल तर कुठलीही एक कॅरी बॅग तुम्ही घेऊ शकता। आणि त्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण आपण पूर्ण यामध्ये भरून घेऊ। हे बघा, हे जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये ना भरून घेतलं पूर्ण। याला ना व्यवस्थित असं पॅक करायचं आहे। आणि इथे कैचीने त्याला थोडासा कट देऊया आपण, थोडंसं। थोडंसं आपण याला व्यवस्थित असं कट करून घेतलं आहे। आपण ना याची एक इमरती तयार करून बघूया इथे। अशा पद्धतीने बघा बनवून घ्यायची आपल्याला। बघितलं, अशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे। वाटल्यास थोडंसं अजून कट करूया त्याला, पण मला असं वाटतं पुरेसं आहे तितकं। बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने इमरती आपल्याला बनवून घ्यायची आहे। तेल पण आपलं गरम झालं आहे। आता आपण यामध्ये ना एक एक करून अशी इमरती जी आहे ती टाकून घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला हे एक एक करून टाकून घ्यायचे।
बघितले अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून या करून घ्यायच्यात। तर हे बघा छान असे टाकून घेतलेत मी। असं महत्त्वाचं नाही की आकार परफेक्टच आला पाहिजे तुम्हाला की नाही। आता तुम्ही जर घरच्या घरी बनवून तुम्ही काही तेवढी प्रॅक्टिस केलेली नसते, काही नाही, जसं जमल तसे करायचे। चव महत्त्वाची आहे विशेष म्हणजे। आणि हे बघा आकार पण छान आलेला आहे त्याचा, बघू शकता तुम्ही, है ना। आणि मस्तपैकी अशी कुरकुरीत ती छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता काय करायचं आपल्याला, हे इमरती छान अशा फ्राय झालेल्या आहेत, तर आपल्याला ह्या टाकायच्या आहेत पाकामध्ये। तर पाक खूप गरम आहे, त्यामुळे 1-2 मिनटं थोडंसं आपण त्याला गार होईपर्यंत, थोडा कोमट गार पाहिजे, खूप कडकडीत गरम असं नाही पाहिजे। तर 1-2च मिनिटांनी आपण त्यामध्ये हे सगळे इमरती जे बनवलेले आहे ना ती टाकून घेऊया। बघा किती छान असे तयार झालेत ना। आणि तुम्ही याला ना स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता, 8 ते 10 दिवस हे आरामात राहतात। पाकामध्ये टाकून ठेवलं तरी पण चालेल, आणि अशा कोरड्या जर तुम्ही ठेवले ना तरी पण चालतात। हे बघा किती छान मस्त अशी आपली तयार झाली। खूप गरम आहे अजून। आता आपण ना दुसरी पण तयार करून घेऊया। अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। मोठी छोटी तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीने हे आपण करून घेऊया। आणि हे जे आहेत या पाकामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे पूर्ण। आता ही इमरती जी आहे ती फ्राय होईपर्यंत आपण या पाकामध्ये तशाच ठेवायच्या। जसे ह्या फ्राय झाल्या तसे आपण काढून घेऊया, फार जास्त वेळ आपल्याला त्या पाकामध्ये ठेवायच्यात नाही। आता इथे हे सगळे आपण टाकून घेऊया। तर हे बघा मस्तपैकी आपली इमरती जी आहे ती छान अशी तयार झालेली, बघू शकता तुम्ही किती छान अशी झाली है ना। दिसायला तर सुंदर आहे आणि टेस्टला त्यापेक्षा मस्त आहे। आणि विशेष म्हणजे बघा यामध्ये ना पाक पण छान असा मोरला आहे। आणि इथे छोटीशी अशी जिलेबी पण बनवून बघितली ती मी। आणि हे बघा पाक बघू शकता ना, बघा छान असा पाकसुद्धा यामध्ये मुरलेला आहे। अशा पद्धतीने ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच छान टेस्टी अशी ही जिलेबी लागते। आणि विशेष म्हणजे जिलेबी आणि इमरती दोन्हीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, असं काही नाही आहे। जर तुम्हाला असा आकार नाही जमला तर असा करून घ्यायचा, त्यात एवढं काही विशेष नाही आहे असं की असाच आकार आलाच पाहिजे। आणि जर तुम्हाला तसाच आकार पाहिजे तर तुम्हाला 5 ते 6 वेळा खूप अशी थोडीशी त्याची प्रॅक्टिस करावं लागेल, मग बरोबर जमतं ते। मी पण तेवढी प्रॅक्टिस नाही केलेली, मी 2 ते 3 वेळाच फक्त हे बनवलेलं आहे। आणि बघा किती मस्त अशी आपली इमरती तयार झाली बघा। यामध्ये पण छान असा पाक, आणि विशेष म्हणजे ती कडक आहे, कुरकुरीत आहे मस्तपैकी अशी, बघू शकताय ना। आणि रससुद्धा त्यामध्ये पाक जो आहे तो भरपूर असा मुरला आहे त्यात, है ना। बघा किती छान अशी तयार झाली आहे। चला तर नंतरच्या मस्तपैकी अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये नंतर परत भेटूया। तोपर्यंत बाय सर्वांना।